ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी. पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई. हळदी कुंकूया आंबाच्या मोरी, हळदी कुंकूया देवीच्या मोरी, हळदी कुंकूया आंबाच्या मोरी, हळदी कुंकूया देवीच्या मोरी. गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी. पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर कशा आहात मित्रांनो? मी तुमचा मित्र अंकित पांडे. हा मोर्या मोर्या. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर कशा आहात मित्रांनो? मी तुमचा मित्र अंकित पांडे स्वागत करतो तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. यावेळेला आपला कंटेंट थोडा वेगळा. आता आपण चाललोय विलाला. कर्जतला आहे तो विला, पाटील फार्म हाऊस करून. आता तिकडे आम्ही 23 की 24 लोक आहोत. तर आमचे पर पर्सन काहीतरी 1900 रुपीज लागले. तसं ते तुम्ही जसे लोक जाणार 1999. अरे ते टोटल खर्च आहे रे, पण विलाचा खर्च 900च होता. आणि बाकी ते तुम्ही जेवढे लोक असतात त्याच्यावरती व्हेरी करेल. 2000 किंवा 2100 असे लागू शकतात. बाकी मी पुढे तिथे फार्म हाऊसवरती गेल्यावर तिकडे फार्म हाऊसचे डिटेल्स वगैरे देईल. त्यांच्या ओनरला विचारून खाली त्यांचा नंबर वगैरे मेन्शन करेल. तर असाच ब्लॉग तुम्ही पुढे बघत राहा. चला जेव्हा बीजेटी आणि पिकनिक इक्वल इम्पॉर्टन्सला असतात तेव्हा ची सिच्युएशन बघा. मला जाऊ दे ना घरी. आडवा व्हिडिओ काढला. हे पाणी बाहेर येते, पाणी बाहेर येते, पाणी बाहेर येते. हिप्पोपोटामस आतमध्ये चढला, पाणी बाहेर आलं. फक्त तुम्ही असा व्ह्यू आहे. इथे क्रिकेट खेळायला थोडीशी जागा आहे, बॉक्स आणि लाईट्स वगैरे आहेत आणि स्विमिंग पूल आहे. सध्या एक हिप्पोपोटामस आतमध्ये गेला आहे, मगाशी जसं दाखवलं तसं, म्हणून ते पाणी बाहेर येतं आहे. आणि असा पूर्ण व्ह्यू आहे विलाचा. बघा कसं हवरे कुठून पडलेत. हा बघा हा बघा हा बघा हा बघा व्हिडिओ काढ रे. हे बघा कसं बघा कसं खातात बघा. गप 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 गप. अरे गप ना.
अशा प्रकारे पूल मध्ये खेळून झालंय. थंडी वाजते खूप. आणि आता क्रिकेटचा प्लॅन बनतोय. पुढे बघू आता आपण क्रिकेट खेळताना त्याचा पण शूट दाखवतो. मी अजून रूम टूर दिला नाही, तो पण मी दाखवतो थोड्या वेळात. तोपर्यंत तुम्ही बाहेर आता बघा काय चाललंय. कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. दाखवतो मी. इथे पसारा नाही तरी आहे थोडासा, पण बाकी रूमपेक्षा कमी आहे. अशा 3 रूम आहे तिकडे. कंप्लीट रूम आहे. आणि असा बाहेरचा एरिया आहे. पूल, तिथे डायनिंगसाठी एरिया आहे, इकडे डान्स वगैरेसाठी. असं जेवायला जागा आहे. डिनर वगैरे करायचं असेल तर त्यासाठी इथे एक वेगळी सेपरेट जागा दिली आहे. गाइस ये देखो क्या कर रहा है. मस्त लाइटिंग वगैरे केली आहे. मी आता जसं बोललेलो तसा क्रिकेटचा प्लॅन बनतोय. बघू आता टीम वगैरे पाडून कसं काय क्रिकेट वगैरे खेळूया. स्टार्ट. 2 टीम पडल्यात गाईस. समोरची बॉलिंग करते ती वेगळी टीम आहे आणि मी आणि माझा भाऊ वेगळ्या टीममध्ये. बघू काय होतंय. फर्स्ट रन्स. तिसऱ्या बॉलला बॉल बाहेर घालून टाकलाय गाईस. गेलेत आता शोधायला. बघू आता बॉल भेटतोय का. तिसऱ्याच बॉलला बॉल बाहेर मारून बॉलची वाट लावून टाकली. स्क्रिप्ट कशाला लिहितोय? विचारलंय कोणी? विचारलंय? स्क्रिप्ट कशाला लिहितोय? विचारलंय का कोणी? 4 ओव्हर 20चा टार्गेट आहे समोरच्या टीमला. बघू आता काय करतात. बाकी रिझल्ट तुम्हाला सांगतो. 1 ओव्हरमध्ये 11 रन पाहिजे जिंकायला समोरच्या टीमला. बघूया आता काय होतात. भांडणं झाली चालू आहेत. भांडणं चालू झाली आहेत. अशा प्रकारे गाईस भांडणं झाली. गाईस भांडणं. बॉलिंग चेंज झालेली आहे. आपले व्लॉगर साहेब आलेले आहेत बॉलिंग करायला. बघूया डिफेंड करतात का. व्लॉगर साहेब काय करतात. परत शॉर्ट रन साठी भांडणं चालू झाले आहेत. या बॉलला त्यांनी 3 रन काढले होते, पण शॉर्ट रन साठी भांडणं चालू झाली आहेत. शॉर्ट रन काढले. खरं शॉर्ट काढले. आज बॉल 9 रन पाहिजेत. आता नवीन बॅट्समन आले आहेत. बघूया काय होतंय. विकेट गेली परत. 3 बॉल 7 रन पाहिजेत. अशा प्रकारे या सिच्युएशन मध्ये 2 बॉल 7 रन पाहिजेत यांना जिंकायला. अशा प्रकारे ही मॅच आमच्या हातात आलेली आहे. पहिली मॅच आपण जिंकलोय. चिडाचिडी झाली शेवटच्या बॉलला, पण आम्ही जिंकलोय. आता आमची बॅटिंग आहे. आता पुढे बघा. परत राणा. खेळणं कमी आणि राडेच जास्त. गेला
बघितलं याचं नशीब. आम्ही स्टार्टिंग पासून 9-10 खेळतोय. अरे आम्ही स्टार्टिंग पासून 9-10 खेळतोय. तुम्ही 1 एक्स्ट्रा काय बोलले? तुम्ही 1 एक्स्ट्रा काय बोलले? फरक. अरे डेड बॉल. अरे बाबा आम्ही पहिल्या वर्षी स्टार्टिंग 9-10 खेळतोय. मग मागच्या मॅचला काय बोलला? मागच्या मॅचला काय बोलला? मारा मारा मागच्या मॅचला तू अंपायर चेंज मला बोल. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? असं जेवण आहे. सुकं चिकन, चिकनचा रस्सा, पनीरची भाजी, पापड, भाकरी, गुलाबजाम. पब्लिक मारेल, कशाला मारेल? मिक्स करून दाखवते सर. एवढं काय नाही. व्हेज नॉन व्हेज मिक्स खातो आपण. सगळे जेवतात. काय गजब बेइज्जती है. दूल्हा को नाश्ता के लिए कौन इंतजार कराता है? जेवण झाल्यावर आता थंडी वाजायला लागली आहे. आणि या लोकांनी नवीन गेम खेळायला चालू केला आहे, बॅडमिंटन खेळ. पोराला जमत नाही. सकाळ सकाळी नाश्ता ह्याला काय बोलतात, भुर्जी. हा तसं जेवतात सगळे. कोणाच्या अवतार नका बघू, कोणी आंघोळ नाही गेली आहे. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. प्रकारे आपला ब्लॉग आज इथेच संपतोय. आम्ही 5 वाजता चेक इन केलेलं सॅटर्डेला आणि 5 वाजता आता चेकआउट करतो संडेला. असं ऑलमोस्ट 24 आवर्सचा पूर्ण विला होता. बाकी विलाचे जे कॉन्टॅक्ट डिटेल आणि लोकेशन डिटेल असेल ते मी कॅप्शनमध्ये मेन्शन करेन. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला.
चलो बाय बाय.